पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। वाशिम जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर आता अनेक नागरिक इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय स्वीकारताना दिसतायत आणि या संदर्भात शेगडी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसोबत आणि दुकान चालकांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे वाशिमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। पाहूयात। वाशिम जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या टाकीचा जो तुटवडा आहे तो निर्माण झालेला आहे। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना लाईनीत उभं राहावं लागते। बुकिंग करायची असली तर 45 दिवस असा मेसेज दाखवतोय। त्यामुळे नागरिक जे ते अडचणीत सापडले। आपल्यासोबत काही या दुकानावर जे ग्राहक आलेले त्यांच्या सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। दादा काय सांगाल? गॅसचा तुटवडा असल्यामुळे आम्ही जुन्या शेगड्याच दुरुस्तीला आणलेल्या आहेत। घरी इंधन काडी आणून ठेवलेले आहे, पण थोडं ते कमतरता असल्यामुळे आम्हाला आता ते दुरुस्त करून न्यायच काम पडून राहिलं। आणि आपण 1-2 वेळा ट्राय केलं तर ते काय कन्झ्युमर नंबर ते सांगतात बुवा काही तुमची ते हे करा KYC करा असं तसं म्हणतात ते। गॅसचा तुटवडा असल्यामुळे आम्ही आता ही शेगडी चालवली आहे सर। गॅस जरा मिळून नाही राहिला। आम्ही गोरगरीब असून काही इंधन काडी घरी आणून तरी पण आम्ही आता ही शेगडी म्हणून चालवली, कारण पुढे आता आभाळ वादळ पाणी असल्यामुळं काही जळतण नाही सापडत, मग हे न्यायचं आपण, त्याच्यामुळे ही शेगडी चालवली सर। दुकानदारांना सुद्धा असा संभ्रम निर्माण होतो की आपण दुरुस्त करताना समोरच्याकडून किती पेमेंट घ्यायचे, आणि नवीन विकताना नवीन ग्राहक सुद्धा विचार करून सांगतो की सर तुम्ही तर आधी मला 200-300 रुपये स्वस्त दिली होती 8 दिवसात, आणि नंतर तर तुम्ही आता मला 300 रुपये प्लस करून देतात। आम्ही सुद्धा ग्राहकांना समजून सांगता आम्हाला अडचण येत आहे। जे दुकान चालक आहे ते सुद्धा अडचणी झालेले आहेत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।